नवीन कळवा पुलावरील संरक्षण काचा फोडल्या। नवीन कळवा खाडीपुलाचे लोकार्पण होऊन वर्ष होत नाही तोच पुलाच्या पदपथावर लावण्यात आलेल्या काचा समाजकंटकांनी फोडल्याने या पुलावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अनेक ठिकाणी काचा फुटल्या असून भगदाड पडल्याने पुलावरून खाडीत डोकावताना पडण्याची भीती निर्माण झाली आहे। करोडो रुपये खर्च करून सुशोभीकरणासाठी उभारलेल्या पदपथावर काचा फोडण्यात आल्याने त्या वेळेत बसवण्याची मागणी ठाणेकरांकडून होत आहे। कळवा आणि ठाण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकूण 2.40 किमी लांबीच्या नवीन कळवा खाडीपुलाचे 2022 मध्ये लोकार्पण होऊन वाहतुकीसाठी हा पूल खुला झाला होता। त्याच दरम्यान या पुलाशेजारी पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आला आहे। या पुलाच्या निर्मितीसाठी अंदाजे 183 कोटींचा खर्च आला असून या पदपथावर संरक्षक काचा लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करणे सुरक्षित वाटते। मात्र वर्षभरात या पदपथावरील काचा अनेक ठिकाणी फोडण्यात आल्या आहेत। या काचा फोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि पुलावर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त ठेवण्यात यावी, म्हणजे असे कृत्य करणाऱ्यांना आळा बसू शकेल, ही मागणी होत आहे।